तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 221 वर पहिलीच ओळ आहे, तिच्यामध्ये उत्तरार्ध और सो श्रवण नैमित्तिक कर्म रूप है, यह तृतीय पक्ष जो अंगीकार करो सो भी संभवता नहीं। ठीक है, विषय हा चालू होता की आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य इत्यादी। तर श्रोतव्य हे विधी आहे, पण कोणती विधी आहे? कारण श्रुती स्मृती रूप शास्त्रामध्ये 4 प्रकारच्या कर्माचं विधान केलेलं आहे। काम्य कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि प्रायश्चित्त कर्म याचं विधान आहे। मग त्या 4ही पैकी ते श्रवण कोणतं आहे? कोणतं कर्म आहे? काम्य कर्मरूप आहे का नित्य कर्मरूप आहे का नैमित्तिक कर्मरूप आहे की प्रायश्चित्त कर्मरूप आहे? असा प्रश्न केला शिष्याने, पूर्वपक्षाने। ठीक आहे, त्यात श्रवण हे काम्य कर्मरूप आहे असं म्हणता येत नाही, याचं विवेचन झालं। श्रवण हे नित्य कर्मरूप आहे असंही म्हणता येत नाही का, त्याचं पूर्वपक्षाने सांगितलं आहे। आता पूर्वपक्ष म्हणतो जर कदाचित तुम्ही त्या श्रवणाला नैमित्तिक कर्मरूप म्हणत असाल तृतीय पक्ष, तर तोही संभवत नाही। कसं काय सांगताहेत ग्रंथकार? ग्रंथकार म्हणजे पूर्वपक्षीच अजून बोलतोय, बरोबर ना? और सो श्रवण नैमित्तिक कर्मरूप है, यह तृतीय पक्ष जो अंगीकार करो, जर तुम्ही अंगीकार करत असाल तर सो भी संभवता नहीं। कोण म्हणतोय? पूर्व पक्षी। हा तृतीय पक्ष देखील संभवत नाही। कसं काय सांगतो? काय ते? जैसे अग्निहोत्री पुरुष के गृह के 10 हुए, ता निमित्त को लेके वेद ने इष्टिका विधान कर्या है। ठीक है, अग्निहोत्र एक कर्म आहे, बरोबर? तर अग्निहोत्र कर्म करणारा प्रतिदिन कर्म करावं लागतं ते। तायसा जो अग्निहोत्री पुरुष, अग्निहोत्र कर्म करणारा पुरुष, यदा कदाचित त्याचं घर जळालं, तर घर जळाल्यानंतर त्याने काय करावं? तर घर जळणे हे झालं निमित्त, आणि त्या निमित्ताने घर जळालं म्हणून त्याने एक यज्ञ करावा, इष्टिका त्याला म्हणतात। एक विशिष्ट प्रकारचा यज्ञ करायचा सांगितला जातो त्याला। मग ते कर्म कसं झालं? नैमित्तिक, घर जळणे रूप निमित्ताने केल्या जाणारं ते कर्म। ठीक, पंक्ती पहा काय ते? जैसे अग्निहोत्री पुरुष के गृह के 10 हुए, घर जळालं असता, ता निमित्त को लेके, त्या निमित्ताने वेद ने इष्टिका विधान कर्या है। इष्टिका एक विशिष्ट प्रकारचा याग त्याचं विधान केलेलं आहे। तैसे त्याप्रमाणे यहाँ कोई निमित्त कथन कर्या नहीं कि जिस निमित्त को लेके सो श्रवण नैमित्तिक कर्म रूप होवे। त्याप्रमाणे जसं तिथं उदाहरण दिलं आहे की नाही, त्याप्रमाणे जर काही एखादं निमित्त असतं, सांगितलं असतं, तर त्या निमित्त असं कारण घडलं, असं निमित्त आहे म्हणून श्रवण करावं, असं जर झालं असतं तर त्या श्रवणाला म्हणता आलं असतं काय? नैमित्तिक कर्म। परंतु श्रवणाला नैमित्तिक कर्म म्हणत नाही, कारण अमुक एक विशिष्ट प्रकारचं निमित्त झालं तर श्रवण करावं असं विधान सापडत नाही। तैसे या कोई निमित्त कथन कर्या नाही, जिस निमित्त को लेके, ज्या निमित्तामुळे सो श्रवण नैमित्तिक कर्मरूप होवे, नैमित्तिक कर्मरूप झालं असतं, झालं। और सो श्रवण, आता चौथा पक्ष कोणता आहे? प्रायश्चित्त। मग कदाचित सिद्धांती म्हणतील काय की जर हे शंकाकार तू श्रवणाला नित्य काम्य कर्मरूप मानायला तयार नाही, नैमित्तिक कर्मरूप मानायला तयार नाही, है की नाही, नित्य कर्मरूप मानायला तयार नाही,
मग काय कर, प्रायश्चित्त कर्मरूप मान. तर पूर्व पक्षी म्हणजे शंका करणारा म्हणतो की त्या श्रवणाला प्रायश्चित्त कर्मरूप सुद्धा म्हणता येत नाही. कसं काय पहा. और सो श्रवण प्रायश्चित्त कर्मरूप है, यह चतुर्थ पक्ष जो अंगीकार करो, म्हणजे जर तुम्ही अंगीकार कराल तर सो भी संभवता नाही, पण ते देखील तुम्हाला म्हणता येत नाही. म्हणजे श्रवणाला प्रायश्चित्त कर्मरूप सुद्धा म्हणता येत नाही. का? कारण देत नाहीत. काय ते काय पुढं, तरती ब्रह्म हत्याम यो अश्वमेधेन यजते. इस वचन ने जैसे ब्रह्म हत्या रूप पाप के निवृत्त करने वास्ते अश्वमेध यज्ञ रूप प्रायश्चित्त का विधान किया है, तैसे कोई श्रुति वचन ने किसी पाप की निवृत्ति वास्ते ता श्रवण का विधान किया नहीं. याते ता श्रवण को प्रायश्चित्त रूपता भी संभवती नहीं. बघा आता, म्हणजे जर समजा श्रवणाला प्रायश्चित्त कर्मरूप मांडलं तर काय अडचण येते, तर उदाहरण देऊन समजावता की एक वचन आहे काय की तरती ब्रह्महत्याम यह अश्वमेधेन यजते. तरती ती तिथं रस्व पाहिजे होतं बरं का. तरती अन्वय पहा. यह अश्वमेधेन यजते, लागलं की नाही. यह अश्वमेधेन यजते, अध्यारूप घ्यायचं सह. ब्रह्महत्याम तरती. ठीक. समजा एखाद्याकडून कळत न कळत ब्रह्महत्या घडली. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाची हत्या घडली. मग त्याच्याकरिता शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलं आहे. काय की त्याने अश्वमेध नावाचा यज्ञ करावा, असं प्रायश्चित्त सांगितलं आहे की नाही. इस वचन ने जैसे ब्रह्महत्या रूप पाप के निवृत्त करणे वास्ते, ब्रह्महत्या रूप पापाची निवृत्ती करण्याकरिता अश्वमेध यज्ञ रूप प्रायश्चित्त का विधान करे आहे. अश्वमेध नावाचा यज्ञ करावा म्हणजे ते प्रायश्चित्त कर्म त्याच्यासाठी ते होईल. प्रायश्चित्त का विधान करे आहे. तैसे त्याप्रमाणे कोई श्रुति वचन ने किसी पाप की निवृत्ती वास्ते ता श्रवण का विधान कर्या नाही. असं एकही श्रुती वचन भेटत नाही काय की अमुक पाप झाला असता श्रवण करावं वेदांताचं, असं जर विधान असतं तर म्हणता आलं असतं काय, श्रवण हे प्रायश्चित्त रूप कर्म आहे. पण आमच्या पापाच्या निवृत्तीसाठी श्रवण करावं असं कुठंच वचन श्रुती सापडत नाही. म्हणून श्रवणाला प्रायश्चित्त रूप कर्म देखील म्हणता येत नाही. लागलं. तैसे कोई श्रुति वचन ने किसी पाप की निवृत्ती वास्ते ता श्रवण का विधान कर्या नहीं. याते म्हणून ता श्रवण को प्रायश्चित्त रूपता भी संभवती नहीं. ठीक है. याते म्हणून याते ता श्रवण को प्रायश्चित्त रूपता भी संभवती नहीं. याते कोई प्रकार करिके भी ता वेदांत श्रवण विषय विधी संभवता नाही. एकंदरीत पूर्व पक्षी काय म्हणतो की अशा रीतीने विचार केला असता कोणत्याच प्रकाराने वेदांत श्रवणामध्ये विधी संभवत नाही. कारण विधी 4 प्रकारचे आहे. काम्य, नैमित्तिक, नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त. त्यापैकी एकही कर्मरूप श्रवण म्हणता येत नाही. आणि म्हणून श्रवणामध्ये श्रवणाकरिता विधी आहे हे म्हणणं संभवत नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. याते कोई प्रकार करके भी ता वेदांत श्रवण विषयी विधी संभवता नाही. इथपर्यंत हा पूर्व पक्षी झाला. शंका झाली. कुठून कुठपर्यंत? पान नंबर 219 बरोबर आहे ना. 19 वर खालून 7व्या ओळीमध्ये शंका चालू झाली होती. तिथून इथपर्यंत ही शंका झाली. आता उत्तर देत आहे सिद्धांती. ऐसी शंका के प्राप्त हुए. अब अशी शंका प्राप्त झाली असता आता उत्तर देतात. ऐसी शंका के प्राप्त हुए अब
विविदिशा सन्यासी के प्रति तौ ता श्रवण को नित्य कर्म रूपता और गृहस्थादिकों के प्रति ता श्रवण को काम्य कर्म रूपता वर्णन करे है. ठीक आहे ना. अशी शंका प्राप्त झाली असता तर ते श्रवण कसं आहे बरं, तर ते श्रवण नित्य कर्म रूप आहे किंवा काम्य कर्म रूप आहे. म्हणजे दोन्ही कसं काय, एकच कोणतं तरी म्हणा. त्या श्रवणाला एकतर नित्य कर्मरूप म्हणा किंवा काम्य कर्मरूप म्हणा. तर त्याचं उत्तर काय की ते श्रवण नित्य कर्मरूप आहे, पण कुणासाठी, ज्याने विविदिशा संन्यास घेतलेला आहे त्याच्याकरिता ते वेदांताचं श्रवण नित्य कर्मरूप आहे. बरोबर. कुणाकरिता नित्य कर्मरूप, विविदिशा संन्यासी पुरुषाकरिता. तेच श्रवण गृहस्थाश्रमी पुरुषाकरिता काम्य रूप आहे. बरोबर आहे की नाही. अधिकारी बदलला म्हणून गृहस्थीसाठी काम्य कर्मरूप आणि विविदिशा संन्यास घेतलाय ज्याने त्याच्याकरिता नित्य कर्मरूप. पंक्ति पहा. अब ऐसी शंका के प्राप्त हुए अब विविदिशा सन्यासी के प्रति तो ता श्रवण को नित्य कर्म रूपता और गृहस्थादिकों के प्रति ता श्रवण को काम्य कर्म रूपता वर्णन करे है. वर्णन करत आहे. कसं सांगतायत. तहा जैसे गृहस्थ पुरुष को अग्निहोत्र संध्योपासनादिक नित्य कर्मों के न करने ते श्रुति स्मृति ने प्रत्यवाय की प्राप्ती कथन करी है. गृहस्थाश्रमी पुरुष आहे त्याच्याकरिता विधान आहे. शास्त्राने सांगितलं आहे की त्याने अग्निहोत्र करावं, रोज संध्या करावी, संध्या उपासना करावी, असं नित्य कर्माचं विधान आहे. आणि असं नित्य कर्म जर गृहस्थी पुरुषाने केलं नाही तर काय न करणे ते श्रुती स्मृतीने काय सांगितलंय त्याच्याकरिता प्रत्यवाय. कुणाकरिता, गृहस्थाश्रमी पुरुषाकरिता. जर त्याने नित्य कर्म केलं नाही अग्निहोत्र संध्या उपासनादिक तर त्याच्याकरिता प्रायश्चित्त सांगितलंय. न करणे ते श्रुती स्मृतीने प्रत्यवाय की प्राप्ती कथन करी. प्रत्यवाय सांगितलं आहे. प्रत्यवाय म्हणजे पाप सांगितलेलं आहे, कथन करी आहे. तथा यावत जीवम अग्निहोत्रम जुहुयात इत्यादि श्रुतियों ने जीवत काल पर्यंत तीन अग्निहोत्राधिक नित्य कर्मों का विधान कर्या है. ठीक. श्रुती आहे कोणती. यावत जीवम अग्निहोत्रम जुहुयात. यावत जीवम म्हटलं म्हणजे जिवंत असेपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काय करावं, अग्निहोत्र करावं. म्हणजे अग्निहोत्र करण्याचं विधान पण आहे, नित्य कर्म आहे ते. आणि ते जर केलं नाही तर प्रत्यवाय पण सांगितलं आहे गृहस्थी पुरुषाकरिता. ठीक. तो यावत जीवम अग्निहोत्रम जुहुयात इत्यादि श्रुतियों ने जीवत काल पर्यंत तीन अग्निहोत्राधिक नित्य कर्मों का विधान कर्या है. तैसे त्याप्रमाणे विविदिशा सन्यासी के प्रति भी वेदांत श्रवणादिकों के न करने ते प्रत्यवाय की प्राप्ति तथा जीवत काल पर्यंत तीन श्रवणादिकों की कर्तव्यता श्रुति स्मृति ने कथन करी है. लागलं. तैसे त्याप्रमाणे विविदिशा संन्यासी के प्रति, विविदिशा संन्यास घेतलाय ज्याने. ठीक. विविदिशा संन्यासाचं विवेचन होऊन गेलाय. ज्ञान प्राप्त होण्याच्या इच्छेने घेतलेला संन्यास त्याला म्हणायचं काय, विविदिशा संन्यास. तो विविदिशा संन्यासी के प्रति भी वेदांत श्रवणादिकों के न करणे ते संन्यास घेतलाय कशाकरता, श्रवणादिक करण्याकरिता विविदिशा संन्यास घेतलाय. आणि जर तो श्रवणादिक करत नसेल तर त्याच्याकरिता प्रत्यवाय सांगितलेला आहे. ठीक है. विविदिशा सन्यासी के प्रति भी वेदांत श्रवणादिकों के न करने ते प्रत्यवाय की प्राप्ति तथा त्याचप्रमाणे जीवत काल पर्यंत जीवत काल पर्यंत तीन श्रवणादिकों की कर्तव्यता श्रुति स्मृतीने कथन करिए. याते म्हणून जैसे गृहस्थ के प्रति ते अग्निहोत्र संध्योपासनाधिक नित्य कर्म रूप आहे. गृहस्थासाठी नित्य कर्म रूप आहे कोण, अग्निहोत्र संध्योपासना. का बरं गृहस्थासाठी ते नित्य कर्मरूप का आहेत, दोन कारण. एक तर गृहस्थी व्यक्तीकरिता अग्निहोत्र आणि संध्या इत्यादिकाचं विधान केलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते जर त्याने केलं नाही तर प्रत्यवाय सांगितलेला आहे. आणि म्हणून गृहस्थी पुरुषाकरिता
अग्निहोत्र संध्योपासना अधिक कशा आहेत? नित्य कर्मरूप आहे. त्याचप्रमाणे विविधिशा संन्यास घेतला आहे ज्याने, त्याच्याकरिता काय जीवन असेपर्यंत श्रवणाचं विधान केलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्याने जर श्रवण केलं नाही तर प्रत्यवाय सांगितलेला आहे. आणि म्हणून विविधिशा संन्यासी पुरुषाकरिता श्रवण अधिक कसे ठरतात? नित्य कर्मरूप ठरतात. अग्निहोत्र संध्योपासना नित्य कर्मरूप आहे. तैसे त्याप्रमाणे विविधिशा संन्यासिके प्रतिभी, विविधिशा संन्यास घेतला आहे ज्याने, त्याच्याकरिता देखील विविधिशा संन्यासिके प्रतिभी ते वेदांत श्रवणाधिक नित्य कर्मरूप आहे. म्हणजे मग या दोन गोष्टी सांगा तर आम्ही समजू की विविधिशा संन्यासासाठी श्रवणाधिक वेदांत श्रवण नित्य कर्मरूप आहे. आम्ही तेव्हा समजू जर या दोन गोष्टी तुम्ही आम्हाला सिद्ध करून दिल्या तर. कोणत्या दोन गोष्टी? विविधिशा संन्यासी पुरुषाकरिता श्रवणाचं विधान आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या विविधिशा संन्यास ज्याने घेतला आहे त्याने जर श्रवण केलं नाही तर प्रत्यवाय. या दोन गोष्टी जर सांगत असाल तुम्ही तर आम्ही समजू या काय की विविधिशा संन्यासी पुरुषाकरिता श्रवण हे नित्य कर्मरूप आहे. श्रुती सांगत आहे अरुन्मुखान यतीन शालावृकेभ्य प्रायच्छम, ही श्रुती आहे. ठीक आहे. अरुन्मुखान यतीन, अरुन्मुखान यतीन म्हणजे वेदांत श्रवणापासून विमुख असे जे संन्यासी, त्यांच्याकरिता काय हो सांगताय बघा. अरुन्मुखान यतीन शालावृकेभ्य प्रायच्छम. शालावृकेभ्य, वृक मतलब कोला वगैरे लांडगा काय असेल, शालावृके मतलब भेड, वृक आहे की नाही, किंवा बिल्ली, गिधड, मांजर असं, त्यांना प्रायच्छम. म्हणजे एकंदरीत अर्थ काय झाला? अर्थ दिलाय बघा. अर्थ य वेदांत विचारते रहित संन्यासियों को हनन करके मैं इंद्र श्वानों के ताई देता भया हूं इति. इस श्रुती का अर्थ ठीक आहे ना. बघा आता काय म्हटलंय, काय सांगितलं अर्थ? वेदांत विचारते अरुन्मुखान यतीन, म्हणजे त्याचं तात्पर्य वेदांत विचाराने रहित असे जे संन्यासी, त्या संन्यासांना इंद्र म्हणतो. काय म्हणतो इंद्र? की असे जर कोणी संन्यासी असतील, कसे की जे वेदांत विचाराने रहित आहेत, अशा संन्यासांना मी मारतो म्हणे. हनन करके मारतो. आणि मारून काय करतो? त्यांना कुत्रे, मांजर, बिल्ली यांच्या समोर त्यांना खाण्याकरता देऊन टाकतो, असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हनन करके मै इंद्र श्वानों के ताई, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्रा वगैरे त्यांच्याकरिता देता भया हूं. चांगलं. इति इस श्रुति का अर्थ आत्मपुराण के द्वितीय अध्याय विषय इंद्र प्रतर्दन के संवाद विषय विस्तार ते कथन कर्या है. ठीक आहे ना. या श्रुतीचा विस्तारपूर्वक अर्थ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आम्ही लिहिलेलं म्हणे आत्मपुराण नावाचा ग्रंथ आहे, त्याचा दुसरा अध्याय. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये इंद्र आणि प्रतर्दन यांचा संवाद झाला आहे. त्या संवादाच्या माध्यमाने या श्रुतीचा अर्थ विस्तारपूर्वक तिथं सांगितलेला आहे. इंद्र प्रतर्दन के संवाद विषय विस्तार ते कथन कर्या आहे. तहा स्मृती. आता श्रुती सांगितली, स्मृती सांगतात. ता स्मृती नित्यम कर्म परित्यज्य वेदांत श्रवणम विना वर्तमानः तू संन्यासी पतत्येव न संशयः. ठीक आहे. नित्यम कर्म परित्यज्य, नित्य कर्म असं जे श्रवण त्याचा त्याग करून है की नाही, किंवा नित्यम कर्म परित्यज्य, नित्य नैमित्तिक नित्य कर्म संध्योपासनादी त्याचा परित्याग करून, म्हणजे संन्यास घेतला आहे, विविधिशा संन्यास घेतला आहे, नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग केला आहे. आणि आता काय केलं पाहिजे? मग वेदांत श्रवण केलं पाहिजे, कारण विविधिशा संन्यास घेतला आहे. परंतु विविधिशा संन्यास घेऊन देखील, नित्य कर्माचा त्याग करून देखील वेदांताचं श्रवण जर करीत नसेल तर असा संन्यासी असेल तर त्याचं निश्चित पतनच होतं. पंक्ती पहा. नित्यम कर्म परित्यज्य, नित्य कर्माचा त्याग करून वेदांत श्रवणम विना, वेदांतच श्रवण करायला पाहिजे पण ते करत नाही, त्याच्या वाचून वर्तमान विद्यमान
असा जो संन्यासी, वर्तमान तू संन्यासी, असा विद्यमान जो संन्यासी, व काय बरं, पतती एव, त्याचं पतनच होतं, अधपतन होतं, न संशय, यात काही संशय नाहीये. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग केलाय, अर्थात विविधीशा संन्यास घेतलाय, तर श्रवण अवश्य केलंच पाहिजे, असं विधान. अर्थ यह, अग्निहोत्र संध्योपासना अधिक नित्य कर्मों का परित्याग करके, जो विविधिशा संन्यासी नित्य कर्माचा परित्याग केला म्हणजेच काय, विविधिशा संन्यास घेतला आहे, तर जो विविधिशा संन्यासी वेदांत शास्त्र के श्रवणादिकों को न करता हुआ, वेदांत शास्त्र श्रवण करायला पाहिजे ते पण करत नाही आहे, तो वेदांत शास्त्र के श्रवणादिकों को न करता हुआ वर्तमान होवे, राहतो जगतो केवल, सो संन्यासी पतित ही होवे है. तर तो संन्यासी कसा असतो, पतित होतो, पतित ही होवे है इति इत्यादि श्रुति स्मृतियों ने ता विविधिशा संन्यासी को वेदांत श्रवण के न करने ते प्रत्यवाय की प्राप्ती कथन करी है. या श्रुती आणि स्मृती दोन वचनं दिले, अगोदरची श्रुती नंतरची स्मृती आहे की नाही. तर नित्यम कर्म परित्याज्य ही स्मृती आहे, आणि याच्या अगोदरची जी होती कोणती, की अरुणमुखान ही श्रुती आहे. तर या श्रुती आणि स्मृतीने काय सांगितलं, तर जर वेदांतात श्रवण केलं नाही तर प्रत्यवाय सांगितलं आहे, पाप सांगितलं आहे. कारण पाप झालं म्हणून तर तो इंद्र काय करतो, अशा त्या वेदांत श्रवणापासून रहित संन्याशांना काय करतो, मारून कुत्र्या मांजऱ्याला देतो, ठीक आहे, किंवा त्याचं पतन होतं, हे प्रत्यवाय सांगितलं आहे. तो जो विदिशा सन्यासी वेदांत शास्त्र के श्रवणादि को न करता हुआ वर्तमान होवे है, सो सन्यासी पतित ही होवे है इति लागलं. इत्यादि श्रुति स्मृतियों ने ता विदिशा सन्यासी को वेदांत श्रवण के न करने ते, वेदांत श्रवण न केल्यामुळे प्रत्यवाय की प्राप्ती कथन करी है लागलं. और म्हणे प्रत्यवाय सांगितलं बरोबर, पण विधान बी सांगितलं पाहिजे ना, तरच म्हणता येईल काय, विविधिशा संन्याशाकरिता श्रवण हे नित्यकर्म रूप आहे. आता विधान सांगतात, आसुक्तेरामृते हे कालम नयेद वेदांत चिंतया दद्यान्नावसरम किंचित कामादीनां मनागपि. ठीक, आसुक्ते हे आमृते हे कालम नयेद वेदांत चिंतया दद्यात न अवसरम किंचित कामादीनां मनाग अपि. अन्वय पहा, आसुक्ते हे आमृते हे कालम वेदांत चिंतया नयेत. ठीक, वेदांत चिंतया नयेत. पुढे कामादीना मनाग अपि किंचित अवसरम न दद्यात. किंचित अवसरम न दद्यात. अर्थ पहा, आसुक्ते हे आमृते हे, आसुक्ते म्हणजे जागं झाल्यापासून ते झोप येईपर्यंत आसुक्ते. आमृते म्हणजे काय, जन्मल्यापासून मृत्यू येईपर्यंत आमृते. कालम एवढा सारा काल वेदांत चिंतया नयेत, वेदांताचं चिंतन करत करतच हा काळ घालवला पाहिजे. बाकीचे उद्योग नाही करायला पाहिजे. कोणते सांगतात, कामादीनाम, काम क्रोधाधिक जेवढे पण आहेत त्यांना मनाकपी थोडा देखील, किंचित अवसरम न दद्यात, थोडा देखील त्याला अवसर चान्स देऊ नये. अर्थ य विविधिशा संन्यासी जागृत ते लेके, जागल्यापासून झोपेतून उठल्यापासून सुषुप्तीपर्यंत, झोप येईपर्यंत, तथा त्याचप्रमाणे ब्रह्मवेत्ता गुरु के समीप गमन ते लेके. अमृते म्हटलं की नाही, अमृते म्हणजे आपण सरळ अर्थ काय करतो, जन्मल्यापासून मरण येईपर्यंत, बरोबर आहे. पण जन्मल्यापासून म्हणजे जन्म कोणता, आईच्या उदरातून जन्म झाला तेव्हा थोडी काही श्रवण होणार आहे. मग जन्म हा दोनदा होतो, आईच्या उदरातून एकदा जन्म झाला तो एक जन्म, आणि उपनयन संस्कार होतात तो दुसरा जन्म. तर जन्मल्यापासून मृत्यू येईपर्यंत म्हणजे कसं, गुरुला शरण गेल्यापासून
उपनयन संस्कार वगैरे झाल्यापासून तर मरण येईपर्यंत सतत सर्व काळ वेदांत चिंतनानेच घालवला पाहिजे. सुषुप्तीपर्यंत तथा ब्रह्मवेत्ता गुरु के समीप गमनते लेके, तिथं गेल्यापासून गुरुला शरण गेल्यापासून तर मरणपर्यंत काल को मरणपर्यंतचा जेवढा काल आहे ते सर्व काल को वेदांत शास्त्र के चिंतन करके व्यतीत करे. वेदांत शास्त्राचं चिंतन करूनच व्यतीत करावा, खर्च करावा. अपने चित्त विषय, आपल्या चित्तामध्ये काम क्रोधाधिक विकारों के प्राप्ति का अवसर किंचित मात्र भी नहीं देवे. आपल्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये काम क्रोधाधिक विकार, त्यांनी विकार प्राप्तीचा अवसर त्यांना चान्स देऊ नये. किंचित मात्र भी नहीं देवे इति. इस स्मृति ने तथा इस स्मृति का मूलभूत स्मृतीने, आता दिली स्मृती, आणि स्मृती ही साऱ्या कशा असतात, श्रुतीमूलक असतात. तर ही स्मृती आणि या स्मृतीची मूलभूत असणारी श्रुती, तथा इस स्मृती का मूलभूत श्रुतीने ता विविदिशा संन्यासी के प्रती, विविदिशा संन्यासाकरिता जीवत काल पर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंत वेदांत शास्त्र के श्रवणादिकों की कर्तव्यता विधान करी है. वेदांत शास्त्राचं श्रवण करायला पाहिजे असं विधान केलेलं आहे. म्हणजे प्रत्यवाय पण सांगितलंय, विविदिशा संन्याशाने जर श्रवण केलं नाही तर त्याला प्रत्यवाय सांगितलं. जर त्याने श्रवण केलं नाही तर प्रत्यवाय एक गोष्ट. दुसरी गोष्ट श्रवण करण्याकरिता विधान पण आहे. म्हणून विविदिशा संन्याशाकरिता वेदांताचं श्रवण हे कसं ठरलं, नित्य कर्मरूप ठरलं. हा त्याचा अर्थ. विधान करी आहे याते ता संन्यासी के प्रती, ता संन्यासी के प्रती म्हणजे विविदिशा संन्यासाकरिता, ता संन्यासी के प्रती श्रवणादिकों को नित्य कर्म रूपता ही सिद्ध होवे है. नित्य कर्म रूपता सिद्ध होते. किंवा ताउक्त श्रुती स्मृति के बलते, श्रुति स्मृतीच्या बलते ता श्रवण को सन्यासी के प्रति नित्य कर्म रूपता केवल हमने ही नहीं अंगीकार करी थी, किंतु पूर्वाचार्यों ने भी अंगीकार करी है. ठीक है. चिदगणानंद जी स्वामी म्हणतात की विविदिशा संन्यासासाठी श्रवण हे नित्य कर्मरूपा ही गोष्ट सिद्ध करण्याकरिता श्रुती आणि स्मृती तर दिलीच, परंतु श्रुती स्मृतीच्या आधाराने केवळ आम्हीच प्रतिपादन केलं आहे नाही असं नाही. काय की विविदिशा संन्यासाकरिता श्रवण हे नित्य कर्मरूप आहे ही गोष्ट आम्ही जशी श्रुती स्मृतीचा आधार येऊन सांगितली तसं आम्हीच सांगितली असं नाही, तर पूर्व आचार्यांनी सुद्धा सांगितलेली आहे असं. किंवा ता उक्त श्रुति स्मृति के बलते ता श्रवण को सन्यासी के प्रति नित्य कर्म रूपता केवल हमों ने ही नहीं अंगीकार करी थी, किंतु पूर्व आचार्य ने भी अंगीकार करी है. ठीक आहे. म्हणजे कोणी सांगितले सदरा सांगा स्पष्ट करून, तर श्लोक देतात कोणी आचार्याचा. ता श्लोक त्वं पदार्थ विवेकाय संन्यास सर्व कर्मणाम श्रुत्या विधीयते यस्मात् तत्यागी पतितो भवेत. ठीक आहे. पदच्छेद पहा. त्वं पदार्थ विवेकाय संन्यासः सर्व कर्मणां श्रुत्या अभिधीयते यस्मात् तत् त्यागी पतितः भवेत. अन्वय यस्मात् त्वं पदार्थ विवेकाय, त्वं पदार्थ विवेकाय सर्व कर्मणां संन्यासः, सर्व कर्मणां संन्यासः श्रुत्या अभिधीयते, श्रुत्या अभिधीयते तत्त्यागी पतितः भवेत. अर्थ पहा. यस्मात् ज्या कारणाने की
त्वम पदार्थ विवेकाय, त्वम पदाच्या अर्थाचा विवेक होण्याकरिता. म्हणजे त्वम पदाचा वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, अभेद हा वाच्यार्थात आहे का लक्षार्थात आहे, हे सारं चिंतन करण्याकरिता. ज्या कारणाने त्वम पदार्थ विवेकाय सर्व कर्मणाम संन्यास, सर्व कर्माचा संन्यास करण्याकरिता सांगितलेला आहे. कोणी? श्रुतीने. सर्व कर्मणाम संन्यास श्रुत्याभिधीयते, श्रुतीच्या द्वारे कथन केला जातो. आणि असा असून देखील तत्त्यागी, तत्त्यागी श्रवण त्यागी एवढं करूनही सर्व कर्माचा काय केलाय, त्याग केलाय, संन्यास घेतलाय, तरी पण श्रवण करत नाही. तत्त्यागी पतित भवेल. यदि श्रवणाचा कोणी त्याग करील तर तो काय होईल, पतितच होतो. अर्थ या तत्वमसी इस महावाक्य विषय स्थित जो त्वम पद आहे. तत्वमसी महावाक्यामध्ये एक पद आहे, कोणतं? त्वम. स्थित जो त्वम पद आहे ता त्वम पद का वाच्यार्थ जो अंतकर्म विशिष्ट चैतन्य आहे. त्वम पदाचा वाच्यार्थ काय? अंतकर्म विशिष्ट चैतन्य. ताके विषय, ताके विषय म्हणजे त्या वाच्यार्थामधून मध्ये अंतकरण का परित्याग करके लक्ष्य अर्थ रूप जो प्रत्यक्ष चैतन्य है, ता प्रत्यक्ष चैतन्य का जो ब्रह्मरूप करके ज्ञान है, या का नाम त्वम पदार्थ विवेक है. बरोबर. तर त्वम पदाचा वाच्यार्थ सांगितला आणि त्या वाच्यार्थामधून अंतकरण का परित्याग करके, वाच्यार्थामध्ये वाच्यार्थ काय आहे त्वम पदाचा? अंतकरण विशिष्ट चैतन्य. त्यात अंतकरण भागाचा त्याग करायचा. राहील काय मग? विशिष्ट चैतन्य. विशिष्ट चैतन्य. तर विशिष्ट बी राहणार नाही, कारण विशिष्ट पदी तेव्हा येतं जेव्हा विशेषण जोडलेलं असतं. आता अंतकरण विशेषणच बाजूला केलं तर विशेषणच न राहिल्यामुळे त्याने विशिष्ट असं म्हणता येत नाही. राहील फक्त कोण? चैतन्य. ठीक आहे ना. दंड विशिष्ट पुरुष, पण दंड काढून फेकून दिला, विशिष्ट पुरुष म्हणता येईल का आता? नाही, कारण विशेषण दंडच गेला, मग राहील नुसता पुरुष. त्याप्रमाणे ताके विषय अंतकरण का परित्याग करके लक्ष्य अर्थ राहतो कोण? केवल चैतन्य. लक्ष्य अर्थ रूप जो प्रत्यक्ष चैतन्य है, प्रत्यक्ष चैतन्य साक्षी प्रत्यक्ष चैतन्य है, ता प्रत्यक्ष चैतन्य का जो ब्रह्मरूप करके ज्ञान, ते प्रत्यक्ष चैतन्यच काय आहे? ब्रह्म आहे. ब्रह्मच प्रत्यक्ष चैतन्य आहे. असं त्या प्रत्यक्ष चैतन्य म्हणजे आत असणार साक्षीरूप चैतन्य, प्रत्यक्ष चैतन्य ते ब्रह्मरूप आहे. असा काय होतो? निश्चय. ठीक आहे ना. लक्ष्यार्थ रूप जो प्रत्यक्ष चैतन्य है, ता प्रत्यक्ष चैतन्य का जो ब्रह्मरूप करके म्हणजे प्रत्यक्ष चैतन्यच ब्रह्म आहे असं करके ज्ञान है, या का नाम त्वम पदार्थ विवेक. यालाच काय म्हणायचं? त्वम पदार्थ विवेक. आणि त्वम पदार्थाचा विवेक होण्याकरिता काय करावं लागतं? श्रवण. सर्व कर्माचा संन्यास करून श्रवण करायचं सांगितलेलं आहे. आणि ते श्रवणही जर केलं नाही तर मात्र काय होईल? त्याचं पतन होतं. त्वम पदार्थ के विवेक वास्ते ही, त्या त्वम पदार्थाचा विवेक प्राप्त व्हावा, विवेचन कळावं. वाच्यार्थ शक्यार्थ, वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, अभेद कोणत्या अर्थात आहे, हे सारं कळावं याकरिता. त्वम पदार्थ के विवेक वास्ते ही श्रुतीने अग्निहोत्र संध्योपासनाधिक सर्व कर्मों का संन्यास विधान कर्या है कि नाही? अग्निहोत्र संध्योपासनादी सर्व कर्माचा काय केलाय? संन्यास सांगितलेला आहे. कोणी? श्रुतीने. कशाकरिता? त्वम पदार्थाचा विवेक होण्याकरिता. और जो पुरुष ता संन्यास को धारण करके तिस त्वम पदार्थ के विवेक को नहीं करे है. बरोबर. परंतु जो पुरुष संन्यास ते घेतलाय, नित्यनेमीची कर्माचा त्याग केलाय, तरी पण त्वम पदार्थाचं विवेक होण्याकरिता श्रवण करत नाही. पंक्ती पहा. और जो पुरुष ता संन्यास को धारण करके तिस त्वम पदार्थ के विवेक को नहीं करे, त्वम पदार्थाचा विवेक प्राप्त करून घ्यायला पाहिजे पण करत नाही, सो संन्यासी पतित होवे है इति. म्हणून तो संन्यासी काय होतो? पतित. तर श्लोकामध्ये पद आलतं तत्त्यागी पतितो भवेत. तत्त्यागी, तत्त शब्दाने आपण काय घेतलं? श्रवण. ते बी एका अर्थाने ठीकच आहे. इथं अर्थ करताना काय केलं आहे? तत् म्हणजे त्वम पदार्थाचा विवेक करत नाही, अर्थात त्याचं कारण श्रवणही करत नाही.
श्रवण करत नाही म्हणून तो पदार्थाचा विवेकही होत नाही, तर तत्त्यागी. तर असा जो पुरुष त्याचं काय घडतं मग? पतन. पतित होवे है इति. इस वचन करिके श्री वार्तिक कार सुरेश्वराचार्य ने श्रवणादिको ते रहित संन्यासी को पतितपणा कथन कर्या है की नाही? पूर्वाचार्यांनी म्हटलं की नाही? तर पूर्वाचार्य म्हणजे कोण? सुरेश्वराचार्य, वार्तिककार. बरोबर. काय म्हटलंय बघा, इस वचन करिके म्हणजे आत्ता जो वर श्लोक दिलाय त्या वचनाने श्री वार्तिककार सुरेश्वराचार्य ने श्रवणादिको ते रहित म्हणजे श्रवणादिकाने रहित असा जो संन्यासी, संन्यासी को पतितपणा कथन कर्या है. इसी प्रकार जसं सुरेश्वराचार्यांनी म्हटलेलं आहे, काय म्हटलं की श्रवणादिकाने रहित संन्यासाचं जसं पतन सांगितलं त्यांनी, त्याचप्रमाणे सर्वज्ञात्म मुनी एक होऊन गेले. संक्षेप शारीरिक नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचे करते कोण? सर्वज्ञात्म मुनी. इसी प्रकार सर्वज्ञ महामुनि ने भी संक्षेप शारीरक ग्रंथ विषय, संक्षेप शारीरिक नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये काय आहे म्हणजे मग तिथला श्लोक सांगा. तर श्लोक सांगतात. तर हा श्लोक कारकस्य करणेन तत्क्षणात् भिक्षुरेश पतितो भवेत् यथा व्यंजकस्य परिवर्जनात् तथा सद्य एव पतितो भवेदसौ. ठीक आहे. पदच्छेद पहा. कारकस्य करणेन तत्क्षणात् भिक्षुः एषः पतितः भवेत् यथा व्यंजकस्य परिवर्जनात् तथा सद्यः एव पतितः भवेत् असौ. अन्वय. यथा कारकस्य करणेन तत्क्षणात् एषः भिक्षुः पतितः भवेत्. एषः भिक्षुः पतितः भवेत्. लागलं पुढे. तथा व्यंजकस्य परिवर्जनात्, व्यंजकस्य परिवर्जनात् लागलं असौ सद्य एव पतितः भवेत्. असौ सद्य एव पतितः भवेत्. अर्थ पहा. यथा संक्षेप शारीरिकातला श्लोक आहे. यथा ज्याप्रमाणे कारकस्य करणेन, समजा एखाद्याने संन्यास घेतला आहे, बरोबर. संन्यास घेतला म्हणजे काय? नित्यनैमित्तिक आदी सर्व कर्माचा काय केला आहे? त्याग श्रवणादिकाकरिता. तरी पण संन्यास घेऊन देखील जर यज्ञ यागादी कर्म करीत असेल तर त्याचं पतन सांगितलं आहे. काय म्हटलं आहे की यथा ज्याप्रमाणे कारकस्य करणेन, कारक यज्ञाधिक कर्म जे असतात ना त्यांना कारक म्हटलेलं आहे. त्याच्याने स्वर्गाधिकाची प्राप्ती होते. कारक आहेत ते, साधन आहेत स्वर्गाचे, म्हणून कारक आहे. ठीक आहे ना. तर कारकस्य करणेन यज्ञाधिक केल्याने तत्क्षणात त्याच क्षणी काय होतं? एषः भिक्षू, भिक्षू म्हणजे संन्यासी, पतितः भवेत्, पतित होतो, अधपतनच होतं त्याचं. म्हणजे काय बरं? जायचं होतं, उंच भरारी मारायची होती, श्रवण मनन निधी ध्यासन करून मोक्षाला प्राप्त व्हायचं होतं, पण संन्यास घेऊन देखील पुन्हा यज्ञाधिक कर्मच करू लागला आहे की नाही. मग त्याच्यामुळे त्याचा आता उत्थान होईल का? मोक्षाकडे जाईल का तो? नाही. पतितः भवेत्, पतित होतो, जन्म मरणालाच प्राप्त होतो मग तो, असा अर्थ आहे. पतितः भवेत्. ज्याप्रमाणे उदाहरण दिलं, तथा त्याप्रमाणे व्यंजकस्य परिवर्जनात. तर श्रवणादिक हे काय आहे? कारक नाही आहे, हे व्यंजक आहे. ठीक आहे. व्यंजक आहे म्हणजे काय? की ब्रह्म स्वरूपाचं काय निर्देश करून देतात, प्राप्त करून देत नाही. ब्रह्म प्राप्तच आहे, फक्त त्याचा काय करतात?
निर्देश करून देतात, दाखवून देतात. म्हणून व्यंजक म्हटलं आहे श्रवणाधिकांना. त्याप्रमाणे व्यंजक कसे परिवर्जनात श्रवणाधिकांचा देखील त्याग करील तर असौ, म्हणजे हा संन्यासी काय सद्य एव पतित भवे, सद्य एव तुरंत तत्काल ताबडतोब पतित होतो असा अर्थ आहे. अर्थ यह जैसे ज्याप्रमाणे यह संन्यासी यज्ञाधिक कर्मों के करणे करिके, यज्ञाधिक कर्म जर करील तर त्याच्या माध्यमाने शीघ्रही पतित होवे, पतनच होतं, त्याचं अधपतन होतं. तैसे त्याप्रमाणे वेदांत शास्त्र के श्रवणादिकों के नहीं करणे ते भी, भलं यज्ञाधिक कर्म नाही करू राहिला पण इकडे श्रवण करायला पाहिजे ते बी जर करत नसेल तर काय होणार, पुन्हा पतनच होणार. तैसे वेदांत शास्त्र के श्रवणादिकों के नहीं करणे ते भी, न केल्यामुळे देखील शीघ्रही पतित होवे है, तुरंत काय होतं त्याचं पतन होतं, पतित होवे है इति. याते यह अर्थ सिद्ध भया काय विविदिशा सन्यासी के प्रति ता वेदांत श्रवण को नित्य कर्म रूपता होने ते ता श्रवण विषय श्रोतव्य यह उक्त नित्य विधी संभव्य है इति. लागलं एकंदरीत काय अर्थ निघाला मग, तर विविदिशा संन्यासी के प्रति, विविदिशा संन्यासासाठी ते श्रवण कसं ठरलं, नित्य कर्म. विविदिशा संन्यासी के प्रति ता वेदांत श्रवण को नित्य कर्म रूपता होणे ते, नित्य कर्मरूप असल्यामुळे ता श्रवण विषय, त्या श्रवणामध्ये श्रोतव्य यह उक्त नित्यविधी संभव्य, हा नित्यविधी आहे विविदिशा संन्यासाकरिता श्रोतव्य. आता मागे एक वाक्य आलं होतं या आजच्याच पाठात, काय की श्रवण हे विविदिशा संन्यासाकरिता नित्य कर्मरूप आहे आणि गृहस्थासाठी काम्य कर्मरूप आहे. तर विविदिशा संन्यासाकरिता नित्य कर्मरूप कसं आहे ही गोष्ट झाली. आता गृहस्थी पुरुषाकरिता तेच श्रवण काम्य कर्मरूप कसं आहे याचं विवेचन करतात ग्रंथकार. और गृहस्थादिकों के प्रति ते वेदांत शास्त्र के श्रवणाधिक काम्य कर्मरूप है. गृहस्थासाठी तेच श्रवण कसं आहे, काम्य कर्मरूप आहे. कसं काय बरं, तर त्याचं घटवतात, स्पष्टीकरण करतात. तहा जिस कर्म के करणे करिके तो फल की प्राप्ती होवे नाही. अगोदर काम्य कर्म म्हणजे काय हे सांगतात आणि काम्य कर्माचं स्वरूप कळालं तर तेच श्रवण गृहस्थी पुरुषाकरिता काम्य कर्मरूप कसं आहे हे लक्षात येईल. मग पाहता तहा जिस कर्म के करणे करिके, म्हणजे जे कर्म केलं असता कर्म करिके तो फल की प्राप्ती होवे, फलाची प्राप्ती होते. जे कर्म केलं असता फलाची प्राप्ती होते. और न करणे करिके प्रत्यवाय की प्राप्ती होवे नाही. समजा केलं नाही तर प्रत्यवाय लागत नाही. असं जे कर्म त्या कर्माला म्हणतात काय, काम्य कर्म. नित्यनिमित्त कर्माचं वेगळं स्वरूप आहे. नित्यकर्म म्हणजे कसं, जे रोज करायचं आहे, केलं तर पुण्य नाही, नाही केलं तर प्रत्यवाय. तसं काम्य कर्म नाही. काम्य कर्म एखादी कामना धरून आहे की नाही, शास्त्रोक्त की शास्त्राने सांगितलेलं असावं की ह्या कर्मापासून हे फल मिळतं, मग त्या फलाच्या इच्छेने केल्या जाणारं कर्म त्याला काय म्हणायचं, काम्य कर्म. केलं तर पुण्य उत्पन्न होईल, होऊन ते फल मिळेल. पण समजा काम्य कर्म केलं नाही तर प्रत्यवाय लागत नाही. जसं नित्यकर्म केलं नाही प्रत्यवाय लागतो, तसा प्रत्यवाय लागत नाही. तहा जिस कर्म के करने करके तो फल की प्राप्ति होवे है और न करने करके प्रत्यवाय की प्राप्ति होवे नहीं, ता कर्म को काम्य कर्म कहे. त्याला काय म्हणतात, काम्य कर्म. जैसे जिस पुरुष को स्वर्ग के प्राप्ति की इच्छा होवे है, स्वर्ग प्राप्तीची इच्छा असेल, सो पुरुष तो ज्योतिष्टोम याग को करे. त्याने काय करावं, ज्योतिष्टोम याग करावा. ज्योतिष्टोम याग हे कोणतं कर्म झालं, काम्य कर्म आहे. ठीक है. ता करके तीस पुरुष को स्वर्गरूप फल की प्राप्ति होवे, स्वर्गरूप फलाची प्राप्ति त्याला होते. और जिस पुरुष को ता स्वर्ग के प्राप्ति की इच्छा नहीं होवे है, एखादा पुरुष आहे आणि त्याला स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा नाही, मग त्याने समजा नाही केलं कर्म कोणतं, ज्योतिष्टोम याग, तर त्याच्यापासून त्याला काही प्रत्यवाय लागत नाही. और जिस पुरुष को ता स्वर्ग के प्राप्ति की इच्छा नहीं होवे है, सो पुरुष ता ज्योतिष्टोम याग को करता नहीं. लागले एवढं. परंतु ता ज्योतिष्टोम याग के न करने करके
तो ज्योतिषोम याग केला नहीं तर तिस पुरुष को कोई प्रत्यवाय की प्राप्ती होती नाही, प्रत्यवाय लागत नाही. काम्य कर्माचंही स्वरूप झालं. केलं तर फल मिळणार, पण नाही केलं तर प्रत्यवाय लागत नाही. या कारण ते सो ज्योतिषोम याग काम्य कर्म कह्या जावे. म्हणून ज्योतिषोम याग कसा आहे? काम्य कर्म रूप आहे. काम्य कर्म कह्या जावे आहे. तैसे त्याप्रमाणे जिस गृहस्थ को ब्रह्मज्ञान की इच्छा होवे, कोणी गृहस्थ मनुष्य आहे आणि त्याला ब्रह्मज्ञानाची इच्छा झाली तर त्याने काय करावं? श्रवण करावं. बरोबर? श्रवण केलं तर त्याला ब्रह्मज्ञान रूप फल कदाचित प्राप्त होऊ शकेल, अंतःकरण शुद्ध असेल तर. पण एखाद्याने गृहस्थी पुरुषाने काय वेदांत श्रवण नाही केलं तरी पण त्याला काही प्रत्यवाय नाहीये असं. तैसे जिस गृहस्थ को ब्रह्मज्ञान की इच्छा होवे सो गृहस्थ तो वेदांत शास्त्र के श्रवणादिकों को करे. बरोबर? तीन श्रवणादिकों करके ता गृहस्थ को ब्रह्मज्ञान की प्राप्ती होवे है. ते श्रवणादि केलं तर त्या गृहस्थ पुरुषाला काय होईल? ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल, ब्रह्मज्ञान की प्राप्ती होवे है. और जिस गृहस्थ को ता ब्रह्मज्ञान की इच्छा नहीं होवे, समजा एखादा गृहस्थ पुरुष आहे त्याला ब्रह्मज्ञानाची इच्छा नाहीये, त्याने श्रवण केलं नाही समजा, तर त्याला त्याच्यापासून काही प्रत्यवाय पण नाही आहे. जिस गृहस्थ को ता ब्रह्मज्ञान की इच्छा नहीं होवे सो गृहस्थ तीन श्रवणादिकों को नहीं करे, न करीत नाही तो. परंतु तीन श्रवणादिकों के नहीं करने ते न केल्यामुळे ता गृहस्थ को कोई प्रत्यवाय की प्राप्ती होती नाही, त्याला काही प्रत्यवाय पण लागत नाही. याच्यावरून काय ठरलं मग? ते श्रवण गृहस्थी पुरुषाकरिता कसं आहे? काम्य कर्म आहे. याते तीन गृहस्थादिकों के प्रति तीन श्रवणादिकों को काम्य कर्म रूपता ही सिद्ध होवे है. म्हणून गृहस्थी पुरुषाकरिता ते श्रवण कसं ठरलं? काम्य कर्म रूप. आणि विविधिशा संन्यासी पुरुषाकरिता ते श्रवण कसं ठरलं? नित्य कर्म रूप झालं. आता यावर पुन्हा शंका घेत आहे पूर्वपक्षी. काय म्हणतो पहा. शंका. विवेकाधिक चतुष्टय साधन संपन्न पुरुष को ही ब्रह्म जिज्ञासा होवे है. बरोबर? ब्रह्म जिज्ञासा म्हणजे ब्रह्म जाणण्याची इच्छा कुणाला होते? की जो विवेकादी चतुष्टय साधनाने युक्त आहे. विवेक, वैराग्य याच्या साधनाने जो युक्त आहे त्यालाच ब्रह्म जाणण्याची काय होते? इच्छा. विवेकादि चतुष्टय साधन संपन्न पुरुष को ये ब्रह्म जिज्ञासा हो है. ब्रह्म के जानने की इच्छा का नाम ब्रह्म जिज्ञासा है. ब्रह्म जिज्ञासा म्हणजे काय? ब्रह्माला जाणण्याची इच्छा. और गृहस्थादिको विषय, गृहस्थादिकांच्या ठिकाणी ते चतुष्टय साधन संभवते नाही. विवेकाधिक साधन नाहीये कुठं? गृहस्थी पुरुषाच्या या ते ता ब्रह्म जिज्ञासा के अभावते. आता विवेकाधिक चार साधनच नसल्यामुळे त्याला गृहस्थी पुरुषाला ब्रह्म जिज्ञासा सुद्धा उत्पन्न होणार नाही. या ते ता ब्रह्म जिज्ञासा के अभावते तीन गृहस्थादिकों के प्रति, ठीक है ना, ता श्रवण को काम्य कर्म रूपता भी संभवती नहीं. बरोबर? या ते ता ब्रह्म जिज्ञासा क्या भावते? ब्रह्म जिज्ञासाच नाहीये तर तीन गृहस्थादिकों के प्रति ता श्रवण को काम्य कर्म रूपता भी संभवती नाही. म्हणजे पूर्व पक्ष सिद्धांतांनी काय सिद्ध करून दिलं? की गृहस्थ्यासाठी ते श्रवण कसं आहे? काम्य कर्म रूप आहे. बरोबर? पण पूर्व पक्षी म्हणतो की गृहस्थी पुरुषाकरिता ते श्रवण काम्य कर्म रूप आहे हे म्हणता येत नाही. आणि का? काम्य कर्म कोणाला म्हणतात? की त्या त्या कर्मापासून प्राप्त होणारं जे फल, त्या फलाची इच्छा पण असली पाहिजे, है की नाही? मग आता जसं स्वर्गाची इच्छा ज्याला आहे तोच करील काय? ज्योतिषोम याग. तसं ब्रह्म जाणण्याची इच्छा ज्याला होईल, ध्यान द्या, ब्रह्म जाणण्याची इच्छा ज्याला होईल तोच करील काय? श्रवणाधिक, है की नाही? आणि ब्रह्म जाणण्याची इच्छा कुणाला होणार? श्रवण, है की नाही? की ज्याच्या अंतःकरणात विवेकाधिक चतुष्टय आहेत. म्हणजे विवेकाधिक चार साधना ज्याच्या अंतःकरणात आहे त्यालाच होणार काय? ब्रह्म जाणण्याची इच्छा. आणि तोच करणार श्रवण. कोण श्रवण करणार? कोण गृहस्थी श्रवण करणार?
की ज्याला ब्रह्म जाणण्याची इच्छा आहे. ब्रह्म जाणण्याची इच्छा कोणाला उत्पन्न होणार? ज्याच्या ठिकाणी विवेकाधिक आहे. पण गृहस्थी पुरुषाच्या ठिकाणी विवेकाधिक असणं संभवनीय नाही. आणि जर गृहस्थी पुरुषांच्या ठिकाणी विवेकाधिक 4 साधनं नाहीत नसतील तर त्यांना ब्रह्म जाणण्याची इच्छाच होणार नाही. आणि जर ब्रह्म जाणण्याची इच्छा होणार नाही तर ते श्रवणाधिक बी करणार नाही. आणि श्रवणाधिक जर ते करणार नाहीये तर त्यांच्यासाठी श्रवणाधिक हे काम्य कर्मरूप आहे. हे तुम्हाला कसं काय म्हणता येईल? काम्य कर्म म्हणजे काय? फलाची इच्छा करणार, पण फल जे ब्रह्मज्ञान त्याची इच्छाच नाही ना यांना, तर त्यांच्यासाठी श्रवण काम्य कर्मरूप आहे. हे तुम्ही कसं काय म्हणता? जर श्रवणाचं फल ब्रह्मज्ञान त्याची इच्छा असती गृहस्थी लोकांना तर त्यांच्यासाठी श्रवण हे झालं असतं काय? काम्य कर्मरूप. पण त्या श्रवणाचं फल जे ब्रह्मज्ञान त्याची इच्छाच नाहीये गृहस्थींना, आहे की नाही? आणि त्याची इच्छाच नाहीये तर ते अनुष्ठान बी करणार नाहीत. आणि फलाचीच इच्छा नाहीये तर फलाचं साधन जे काम्य श्रवण, ते श्रवण त्यांच्याकरिता काम्य कर्मरूप आहे. हे कसं काय म्हणता येईल? अर्थात म्हणता येत नाही. एकंदरीत पूर्व पक्षाने शंकेतून काय सांगितलं की विवेकी गृहस्थी पुरुषांना श्रवण हे काम्य कर्मरूप आहे. हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. युक्ती देऊन त्यांनी सांगितलं. लक्षात आलं की नाही? पंक्ती पहा. याते ता ब्रह्म जिज्ञासा क्या भाव थे तीन गृहस्थादिकों के प्रति ता श्रवण को काम्य कर्मरूपता भी संभवती नहीं. लागलं ना? समाधान. शंकेचं उत्तर देतात. अत्यंत बहिर्मुख गृहस्थादिकों को ता साधन संपत्ति के अभाव थे ता ब्रह्म जिज्ञासा के अभाव हुए भी, है कि नहीं? जे कई एक गृहस्थ पुरुष परमेश्वर करके अनुगृहित है तथा फल की इच्छा ते रहित हुई के नित्य नैमित्तिक कर्म को करे है, या कारण ते ही शुद्ध अंतकरण वाले हैं तथा गुरु ईश्वर विषय श्रद्धा भक्ति वाले हैं. ऐसे उत्तम गृहस्थों को ता विवेकाधिक साधन संपत्ति करके ब्रह्म जिज्ञासा संभव है. और लागलं ना एवढं? हा. मग आता सिद्धांती काय सिद्ध करू राहिले की श्रवण हे गृहस्थी लोकांकरिता काम्य कर्मरूप आहे हे सिद्ध करतात. आता पूर्व पक्षाने युक्ती दिली होती, त्याचं काय? तर आता 2 प्रकार करतात. गृहस्थींचे 2 प्रकार. एक अत्यंत बहिर्मुख आणि एक ईश्वर कृपेने युक्त, थोडे अंतर्मुख. तर जे गृहस्थी लोक अत्यंत बहिर्मुख आहे त्यांना तर ब्रह्म जाणण्याची इच्छा होणार नाही. म्हणून त्यांच्याकरिता श्रवण भलं काम्य कर्मरूप नाही, अत्यंत बहिर्मुख गृहस्थीकरिता. किंतु जे ईश्वर कृपेने युक्त आहेत, अंतर्मुख आहेत, असे जे गृहस्थी की ज्यांच्या ठिकाणी विवेकाधिक पण आहे आणि विवेकाधिक असल्यामुळे ब्रह्म जाणण्याची इच्छा पण त्यांना आहे, त्यांच्याकरिता तर ते श्रवण कसं ठरेल? काम्य कर्मरूप ठरतं असं सांगायचं आहे. पहा. अत्यंत बहिर्मुख गृहस्थाधिको को ता साधन संपत्ती क्या भावते, त्यांच्या ठिकाणी विवेकाधिक काही नाहीये, अभावते. ता ब्रह्मजिज्ञासा के अभाव हुए भी, त्यांच्या ठिकाणी ब्रह्मजिज्ञासा राहणं पण शक्य नाहीये, अभाव हुए भी. जे काही एक गृहस्थ पुरुष, भरपूर असे गृहस्थ पुरुष आहेत की परमेश्वर करके अनुगृहित है, परमेश्वराच्या अनुग्रहाने काय आहे? युक्त आहे. तथा फल की इच्छा ते रहित होई के नित्य नैमित्तिक कर्म को करे, फलाची इच्छा सोडून नित्य नैमित्तिक कर्म करणारे ते गृहस्थी लोक आहेत. ठीक. आणखीन कसे आहे? या कारण ते म्हणजे फलाची इच्छा सोडून नित्य नैमित्तिक कर्म करणारे असल्यामुळे या कारण ते शुद्ध अंतकरणवाले आहे, शुद्ध अंतकरणाचे आहेत. तथा गुरु ईश्वर विषय श्रद्धा भक्ती वाले आहेत, आहे की नाही? गुरुवर त्यांची श्रद्धा आहे, ईश्वरावर श्रद्धा आहे, श्रद्धा भक्ती वाले आहे. ऐसे उत्तम गृहस्थों को असे जे उत्तम गृहस्थ लोक आहेत त्यांना ता विवेकाधिक साधन संपत्ती करके, ते विवेकाधिक साधन संपत्तीने ते युक्त असल्यामुळे सा ब्रह्मजिज्ञासा संभव आहे, त्यांना ब्रह्मजिज्ञासा उत्पन्न होऊ शकते. सा ब्रह्मजिज्ञासा संभव है. और लागले एवढं? और कोईक प्रतिबंधक के वशते
तीन गृहस्थ को संन्यास आश्रम की अप्राप्ती हुई भी. मग म्हणे का हो, त्यांना जर ब्रह्मजिज्ञासा आहे तर त्यांनी संन्यास घ्यायला पाहिजे. हो बरोबर आहे, घ्यायला पाहिजे, पण काहीतरी प्रतिबंधक असल्यामुळे ते संन्यास सुद्धा घेऊ शकत नाही. और कोई प्रतिबंधक के वशते, कोणीतरी जबरदस्त प्रतिबंधक असल्यामुळे तीन गृहस्थ को संन्यास आश्रम की अप्राप्ती हुई भी. अप्राप्ती आहे म्हणजे संन्यास घेतलेला नाही, अप्राप्ती हुई भी. वेदांत शास्त्र के श्रवणादिको विषय, वेदांत शास्त्राचं श्रवण करण्यामध्ये तीनों की प्रवृत्ती संभव आहे. तीनों की अशा असणाऱ्या उत्तम गृहस्थी पुरुषांची वेदांत श्रवणामध्ये प्रवृत्ती संभव होणं आहे, प्रवृत्ती होणं संभव आहे. तीनों की प्रवृत्ती संभव है. ऐसे साधन संपन्न, साधन संपन्न म्हणजे विवेकाधिक साधनाने संपन्न, ऐसे साधन संपन्न गृहस्थाधिकों के प्रति ही, अशा गृहस्थी व्यक्तीकरिताच सो श्रवण विधी, तो श्रवण विधी काम्य रूप आहे. त्यांच्यासाठी ते काम्य रूप श्रवण आहे. लागला अर्थ. जो कदाचित म्हणजे जर कदाचित तीन गृहस्थाधिको की ब्रह्म जिज्ञासा पूर्वक श्रवणादिको विषय प्रवृत्ती नाही मानिये, है की नाही. म्हणजे गृहस्थींची प्रवृत्ती उरायली श्रवणामध्ये, पण ब्रह्मजिज्ञासाने रहित प्रवृत्ती जर मानली तर काय अडचण येईल ते सांगतात. कारण असे जे उत्तम गृहस्थी आहेत त्यांची प्रवृत्ती ब्रह्मजिज्ञासा पूर्वकच श्रवणात प्रवृत्ती होते, पण असं मानलं नाही तर अडचण काय सांगतायत. जो कदाचित जर कदाचित तीन गृहस्थाधिको की, त्या उत्तम गृहस्थी पुरुषांची ब्रह्मजिज्ञासा पूर्वक श्रवणादिको विषय प्रवृत्ती नहीं मानी, है कि नहीं, तो गृहस्थाश्रमादिको विषय उत्पन्न भया है ब्रह्म साक्षात्कार जिनों को, ऐसे तत्ववेत्ता पुरुषों के प्रति जीवन मुक्ति वास्ते श्रुति स्मृति ने जो विद्वत संन्यास का विधान कराया है सो व्यर्थ होवेगा, ही आपत्ती आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या गृहस्थी पुरुषांना तत्वज्ञान झालेलं आहे, अर्थात जीवनमुक्त आहे, परंतु जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद त्यांना प्राप्त व्हावा म्हणून श्रुती स्मृती सांगते की अशा गृहस्थी पुरुषाने की ज्याला ब्रह्मज्ञान झालं आहे त्याने काय करावं, संन्यास घ्यावा. मग तो संन्यास व्यर्थ ठरेल जर गृहस्थ आश्रमात ज्ञान होतच नाही असं मानलं तर. पंक्ती पहा. तो गृहस्थाश्रमादिको विषय, गृहस्थाश्रमामध्ये उत्पन्न भया आहे ब्रह्म साक्षात्कार जिनोकू, ज्यांना ब्रह्म साक्षात्कार झालाय गृहस्थाश्रमात असतानाच, कुणी असा भाग्यशाली असू शकतो. ऐसे तत्ववेत्ता पुरुषों के प्रति, अशा तत्ववेत्या पुरुषाकरिता जीवनमुक्ती वाचते म्हणजे जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद मिळण्याकरिता श्रुती स्मृतीने काय सांगितलं आहे, जो विद्वत संन्यास का विधान करे आहे. विद्वत संन्यास म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरचा संन्यास, विद्वत संन्यास का विधान कर्या है सो व्यर्थ होवेगा, तो काय ठरेल, व्यर्थ ठरेल. आणि म्हणून जर कोणी गृहस्थी पुरुषाची वेदांत श्रवणात प्रवृत्ती होत असेल तर ती प्रवृत्ती कशी आहे, ब्रह्मजिज्ञासा पूर्वकच आहे आणि त्याच्याकरिता ते श्रवण काम्य कर्मरूप आहे. अर्थात त्याचं इच्छित फल जे ब्रह्मज्ञान, त्याला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. और जो कहो, कदाचित असं म्हणाल म्हणे काय, विविदिशा संन्यास ते भिन्न कोई विद्वत संन्यास है नाही. अर्थात विविदिशा संन्यास आणि विद्वत संन्यास दोन्ही एकच आहे. विविदिशा संन्यासाहून विद्वत संन्यास कोणी वेगळा नाही असं जर कदाचित कोणी म्हणेल पूर्व पक्षी वगैरे, तर ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही असं सिद्धांती बोलत आहेत. पहा. और जो कहो म्हणजे जर कदाचित असं म्हणाल विविदिशा संन्यास ते भिन्न कोई विद्वत संन्यास है नाही, सो य कना संभवता नाही, पण असं म्हणणं देखील बरोबर नाही. का बरं, जिस कारण ते, ज्या कारणाने की पूर्व श्रुती स्मृती प्रमाण के बलते ता विविदिशा संन्यास ते भिन्न विद्वत संन्यास का निरूपण करी आए है. बरोबर, की ज्या कारणाने की पूर्व पाठीमागे श्रुती स्मृती प्रमाण के बलते, श्रुती स्मृती प्रमाणाच्या आधाराने ता विविदिशा संन्यास ते भिन्न, विविदिशा संन्यासून भिन्न विद्वत संन्यास का निरूपण करी आहे. सांगितलं होतं ना मग काय, संन्यासाचे प्रकार कुटीचक, बहुदक, परमहंस, हंस, अंश, परमहंस. परमहंसामध्ये देखील विविदिशा संन्यास, विद्वत संन्यास हे सारे भेद सांगितलेले आहेत.
तो विद्वत संन्यास का निरूपण करी आया है. लागलं. किंवा अधिकारी, फल, साधन इन तीनों के भेदते भी सो विद्वत संन्यास ता विविदिशा संन्यास ते भिन्नही सिद्ध होवे. अर्थात विविदिशा संन्यास वेगळी गोष्ट आहे, विद्वत संन्यास वेगळी गोष्ट आहे. का? दोघांचा अधिकारी भिन्न भिन्न आहे, दोघांचं फल भिन्न भिन्न आहे, दोघांचं साधन भिन्न भिन्न आहे आणि म्हणून ते दोन्ही संन्यास एक नसून वेगवेगळे आहेत. पंक्ती पहा. किंवा अधिकारी म्हणजे दोन्हीचा अधिकारी भिन्न भिन्न, दोघांचं फल भिन्न भिन्न, साधन भिन्न भिन्न. किंवा अधिकारी, फल, साधन इन तीनों के भेदते भी, या तिघांच्या भेदाने देखील सो विद्वत संन्यास ता विविदिशा संन्यास ते भिन्नही सिद्ध होवे आहे. लागलं. 10 विविदिशा संन्यास विषय तो जिज्ञासू अधिकारी होवे आहे. विविदिशा संन्यासामध्ये अधिकारी कुणाचा? जिज्ञासू, ज्याला ब्रह्मतत्व जाणण्याची इच्छा आहे. विविदिशा संन्यास विषय तो जिज्ञासू अधिकारी होवे आहे. और विद्वत संन्यास विषय तत्ववेत्ता अधिकारी होवे आहे. विद्वत संन्यासाचा अधिकारी कोण? तत्ववेत्ता, ज्ञानी पुरुष. तो विद्वत संन्यासाचा अधिकारी आहे. और विविदिशा संन्यास का तो तत्वज्ञान फल होवे. दोघांचा अधिकारी भिन्न भिन्न सांगितला, आता दोघांचं फल भिन्न भिन्न सांगतात. तर विविदिशा संन्यासाचं फल काय? तत्वज्ञान. विविदिशा संन्यास का तो तत्वज्ञान फल होवे. और विद्वत संन्यास का जीवन मुक्ती फल होवे. विद्वत संन्यासाचं फल काय? जीवन मुक्ती. जीवन मुक्ती म्हणजे जीवन मुक्तीचा विलक्षण आनंद, हे फल आहे. और विविदिशा संन्यासी ने तो तीस तत्वज्ञान रूप फल वास्ते श्रवणाधिक साधन अनुष्ठान करीते है. म्हणजे साधन भी दोघांचे भिन्न भिन्न आहे. तर विविदिशा संन्यास ज्याने घेतला आहे त्याला इष्टफल प्राप्त होण्याकरिता साधन काय? श्रवण. पंक्ती पहा. और विविदिशा संन्यासी ने तो तीस तत्वज्ञान रूप फल वास्ते, तत्वज्ञान रूप फल प्राप्त होण्याकरिता श्रवणाधिक साधन अनुष्ठान करीत आहे. त्याने ते अनुष्ठान केले जातात त्याच्याकडून करते आहे. और विद्वत संन्यासी ने ता जीवन मुक्ती रूप फल वास्ते मनोनाश वासना क्षयाधिक साधन अनुष्ठान करीत आहे. अर्थात दोघांचं साधन भी भिन्न भिन्न आहे. विद्वत संन्यास ज्याने घेतला आहे त्याने जीवन मुक्तीच्या विलक्षण आनंदाकरिता काय साधनं करावी? वासनाक्षय, मनोनाश. साधनं भिन्न भिन्न झाली. और विद्वत संन्यासी ने ता जीवन मुक्ती रूप फल वास्ते मनोनाश वासना क्षयाधिक साधन अनुष्ठान करते. लागलं. इस प्रकार अधिकारी, फल, साधन अर्धविराम देऊ शकता. अधिकारी अर्धविराम, फल अर्धविराम. इस प्रकार अधिकारी, फल, साधन इन तीनों का भेद होने ते सो विद्वत संन्यास ता विविदिशा संन्यास ते भिन्न ही मान्या चाहिए. म्हणून विद्वत संन्यास कसा झाला? विविदिशा संन्यासाहून भिन्न आहे. सो विद्वत संन्यास तभी सार्थक होवे है क्यों? जभी तीन गृहस्थादिकों को वेदांत श्रवण विषय अधिकार तथा श्रवणादिको करके ब्रह्म ज्ञान की प्राप्ति अंगीकार करिए. ठीक आहे. बघा मग आता सो विद्वत संन्यास म्हणजे विद्वत संन्यासाचं विधान केलंय की नाही श्रुतीने? कुणाकरिता? की ज्याला तत्वज्ञान झालंय. मग गृहस्थाश्रमात असताना सुद्धा जर तत्वज्ञान झालं असेल तर त्याने काय करावं? जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदाकरिता विद्वत संन्यास घ्यावा. जर तुम्ही गृहस्थाला श्रवणाचं विधान मानलं नाही तर त्याच्याकरिता जो विद्वत संन्यास सांगितला आहे ज्ञान झाल्यानंतरचा तो व्यर्थ ठरेल. तो व्यर्थ ठरू नये म्हणून गृहस्थी व्यक्तीकरिता सुद्धा शास्त्राने श्रवण सांगितलेलं आहे. अर्थात त्याच्याकरिता सुद्धा श्रवण आहे. मग त्याच्याकरिता श्रवण हे काय रूपाने आहे? काम्य कर्म रूपाने आहे. असं पंक्ती पहा. सो विद्वत संन्यास तभी सार्थक होवे. तो विद्वत संन्यास जो की गृहस्था तत्वज्ञानाला सांगितलेला आहे गृहस्थाश्रमात असला तरी तो तेव्हाच सार्थक होतो केव्हा? जभी तीन गृहस्थाधिको को, त्या गृहस्थाधिक पुरुषांना वेदांत श्रवण विषय अधिकार मानला तर एक, तथा श्रवणाधिको करके गृहस्थाने सुद्धा श्रवणाधिक केले तर त्याच्याने ब्रह्मज्ञान की प्राप्ती अंगीकार करिये. तेव्हाच त्यांच्याकरिता सांगितलेला विद्वत संन्यास काय ठरतो? सार्थक ठरतो. याते म्हणून
तीन गृहस्थादिकों को ते श्रवणाधिक काम्य कर्म रूप है, यह उक्त अर्थ संभव है. म्हणून त्या गृहस्थ पुरुषांना ते श्रवणाधिक काम्य कर्म रूप आहे हा अर्थ संभवतो. लागला अर्थ. झालं ना. चला. किंवा कुठं थांबावं हेच कळत नाही. लिंक लागलेली ना, वेगवेगळे केलेले नाही त्यांनी, आहे की नाही. बस झालं, घेऊ द्या. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.